सध्या एक ओरड असते नेहमीच की मराठी सिनेमा चालत नाही, तो चालला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. नक्की याला जबाबदार कोण आहे नक्की या गोष्टीला? सगळेच आहेत. बरं. म्हणजे खरं खरं सांगतो, सगळे जबाबदार आहेत. लेखक म्हणून आम्ही जबाबदार आहे. हं. मी माझ्यापासून सुरुवात करतो. बरोबर. काय लेखक हा आईसारखा असतो. लेकरू रडल, लेकरू म्हणजे कोण? निर्माता, दिग्दर्शक. बरं. ते जेवढं रडल तेवढं ते दूध देतं. ते नाही तर ते नाही रडलं तर आई म्हणते माझं लेकरू इतकं छान आहे, बिलकुल काही करीत नाही. त्याच्यामुळं साक्षर निर्माते आहेत, हं. सुशिक्षित निर्माते नाही आहेत. बरोबर. मी काही सगळ्यांसाठी बोलत नाही, जे काही जे आहेत निर्मात्याने मुळात ना सुशिक्षित आणि साक्षरमध्ये फरक असतो. सुशिक्षित म्हणजे ना आणि एक 50-60% निर्माते असे येतो की त्यांना ना फक्त सिनेमा करायचा आहे. हं. माझं म्हणणं काय आहे की कुठला सिनेमा करायचा आहे? आता संदीप मोहिते पाटील आहेत आमचे, ज्यांनी म्हणजे 18 कोटीचा सिनेमा केला, धर्मरक्षक, संभाजी महाराज. हं. संदीप दादांचं मी खरंच बघितलं, म्हणजे मी त्यांच्या माघारी बोलतो खूप लोकांना की कल्पनेतला निर्माता नावाचा जर निबंध आला हं. तर मी संदीप दादा तुमच्यावर लिहील. कारण तो माणूस ना पहिल्या दिवशीपासून नाही डॉक्टर हा सीन असा कशाला, मग तो इतिहासाचं ते आपण तसं केलं. अभ्यास करा, जसं निर्मात्यांनी अभ्यास केला पाहिजे, हे बरोबर. माझं पहिलं म्हणणं आहे. मग निर्माते करीत नाहीत अभ्यास. हं. लेखक लोक चेंज व्हायला तयार नाहीत, काळानुरूप स्पीड घ्यायला तयार नाहीत. बरोबर. हाय त्याच कथेमध्ये गुरफटून पडलात. आता तो जमाना गेला हो. हां, हां, हां. अहो त्यावेळेस सोनं 2,500 रुपये तोळा होतं, आता 1.5 लाख रुपये तोळा झालंय. बरोबर आहे. जमाना बदललाय. हां. आता 1 मिनिटामध्ये स्क्रोल करायला लागले, त्याच्यामुळं कंटेंट आहे तुमचा खूप कमी. चलचित्र माध्यमामध्ये काम करतात, स्थिर चित्रामध्ये करत नाही. सिनेमाला चलचित्र म्हणतो आपण, ते बरोबर. झपझप गेलं पाहिजे. हां. वर्ल्ड सिनेमा किती स्पीडली आहे. तुम्ही लबला बोलू नका, त्या घटना स्पीडली दाखवा, सिनेमाला उंची दाखवा. निर्मात्याला मला सांग नाही, हॉरर करायचं तर 10 हॉरर सिनेमे बघा ना, ओटीटीवर बघा. अरे ह्यांनी काय केलंय, मग आपण काय करायचं? मी आता कोल्हापूरला सिनेमा दिला हॉरर, संदीप खोटणे सांगत, त्याच्यात 8 महिन्याचं बाळ हं, हं, हं. सिरियल किलर आहे. बरं. साऊथवाल्यांनी व्हीएफएक्स केले, ते म्हणले यार ही कन्सेप्ट ठीक आहे. तर मग त्यांना मी सांगितलं की एक बेबीला जन्माला यायचं होतं आणि तिला तुम्ही अबॉर्ट करून मारून टाकले, ती बेबी प्रत्येकाच्या हे करायला लागली. युनिक कल्पना बरोबर, करा ना बरोबर. तुम्ही, वेगळे पण करा, तुमचे सिनेमे चालणार. हं, हं, हं. निर्माता तिथं, त्याच्यानंतर दिग्दर्शक किती टक्के. आता माझा तर सगळ्या दिग्दर्शकासोबत पालाय, तो किती टक्के दिग्दर्शक? हे बघा 70% दिग्दर्शक आहेत. हो. मी कुणाचे नावं घेत नाही, ते पॅरासाईट दिग्दर्शक असतात. कुणीतरी एक असोसिएट डिरेक्टर घेतात, त्याच्या खांद्यावरती जू टाकतात, हं. त्याला चकारी धरून चालायला लावतात आणि हे नुसतं ऍक्शन कटीत. मी तर नाव नाही घेत, एका दिग्दर्शकाचा सिनेमा चालू होता आणि ते झोपलं होतं. हं. तर एका अभिनेत्याने इतका छान सीन झालता, त्याच्या हातात तांब्या होता, तिने तांब्याच फेकून आणला होता. शपथ सांगतो. मग असे पॅरासाईट डिरेक्टर असतील तर तुम्ही त्यांची काय अपेक्षा करणार? मग त्यांनी अर्धज्ञानी नव्हतं, पूर्ण ज्ञानी होणं. बघा ना जागतिक सिनेमा कुठं चाललाय. बरोबर. रोज अहो एक फोन आपला रोज त्याला 15 दिवसाला अपडेट म्हणून सांगतो. हं, हं, हं. मग फोन जर हे तंत्र अपडेट म्हणून सांगतं तर तुम्ही तुमच्यात अपडेट झालं पाहिजे ना राव. अपडेट व्हा ना. तिथं तो गोंधळ आहे. आणि बाकी मी तंत्रज्ञ होतो. आता तू म्हणशील मी त्यांच्यावर बोलतो, मी माझ्यावर बोललोय. तंत्रज्ञ सुद्धा त्याला काम म्हणून बघायला लागले तरी, त्याला कला म्हणून बघा ना. हं, हं, हं. तुम्ही जर काम म्हणून बघत असताल की ना माझं रोजंदारी 15 दिवसाचं काम मिळालं, असं नका बघू ना. बरोबर. तुम्ही पैसे म्हणजे इतकंच बजेट आहे मी एवढंच देणार, काय फरक पडला नाही. 100 रुपये त्याच्याकडे आहेत आणि तुमची क्वालिटी 1000 रुपये द्यायची, तर तुम्ही त्यात स्किल वापरा ना. बरोबर. कल्पना करायला पैसे लागतात का संदीप? मग कल्पना दरिद्री का व्हायचं आपण? हं. प्रत्येक ठिकाणी निर्मात्याला पैसे कमी होते असं म्हणू नका ना. सगळेच जर त्याच्याकडे टिकीट इझी बघायला लागली तर त्यांची ती चूक आहे. उरलं सुरलं आपण आधुनिक तंत्रज्ञान नाही मराठीतले लोक जवळ. तू खोप्यामध्ये बघितलं, आपण 2016ला केलेला खोपा, हो. पण आपण क्रोमा केलं होतं. कित्येक सीन आपण क्रोमातले केलते की हं. विक्रम गोखलेंचं घर पडतंय, हो. ती भिंत अंगावर पडते, त्यांचं कुटुंब मरतं वगैरे. हं, हं. मी जो सीन केलता त्याच्यात घरं पडते. आपण किती सीन क्रोमाचे केले. बरोबर आहे. मग आपण त्यावेळेस क्रोमा, आधुनिक तंत्रज्ञान आपण का वापरत नाही? मेंढी सारखं कसं होतं, ही मेंढी त्याच्या मागे गेली. एक म्हणजे नागराज अण्णाचा सायराट चालला की आम्ही रायटर लोक आम्हाला सर सायराट सारखं लिहा. अरे एक बघितलंय ना, आता अजून दुसरं काहीतरी करा ना. बरोबर आहे. तर ही जी आहे ना, ह्याच्यामुळे गोंधळ होते. टेक्निकलचा अभाव आहे, बजेटचं कारण सांगतात. बजेट फिजेटचं काही नसतं, टेक्निकलचा अभाव आहे. त्याच्यानंतर वितरण, कधी सिनेमा आला तेच कळत नाही.
जाहिरात करीत नाहीत, तुम्ही कुठलंही करीत नाहीत. आणि त्याच्यानंतर खूप सगळे 70% आर्टिस्ट आहेत, त्यांची बिचाऱ्यांची चूक नाही. ते काय होतं, ते मालिकाही करतात, ते स्किटही करतात, ते इव्हेंटही घेतात, ते सुपाऱ्या घेतात आणि पिक्चरही करतात. तर ते त्यांना बिचाऱ्यांना तारखा नसतात, तर त्यांनी थोडे तारखा दिल्या पाहिजे ना. वेळ दिला पाहिजे. व्हॅनिटी नाही हे कसं म्हणतात, काय थंड पोळी आली हे कसं म्हणतात. साऊथ मध्ये जाऊन बघा, आता मी साऊथ मध्ये जातो कायम ना सर. 7ची शिफ्ट असली तर 6:45ला आर्टिस्ट रेडी असतो. तो म्हणत नाही मला पोतं पाहिजे हे पाहिजे. माझ्या एका सिनेमात हिंदीतले नट बघितले मी, मराठीतले बघितले. अरे छान एन्व्हायरमेंट आहे, तिथं चिखल होता, व्हॅनिटी येत नव्हती. आमचे लागले बोंबलायला, व्हॅनिटी नाही व्हॅनिटी नाही. आणि ते हिंदीतले मस्त फोटो काढून त्या डोंगरात फिरत होते. अरे बोले ऐसा हमको कब मिलेगा दिखने को. तर थोडस बरोबर आहे. ह्या सुखवस्तूकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्यावं.